राज्यातील शेतकऱ्यांना केलेली आहे, तर या मदतीने शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे का? शेतकऱ्यावर आणि शेतीवर आसमानी संकट आलेले आहे. झालेलं नुकसान तर कदापि भरून काढणं शक्यच नाही, कारण ती लढाईच निसर्गासोबतची होती. परंतु जी मलमपट्टी करायची जो भाग असतो तो भाग केंद्र शासन आणि राज्य शासन दोघं मिळूनही साधी मलमपट्टी आमच्या जखमावर करू शकली नाहीत. जखमावर फुंकर घालण्याऐवजी जखमेवर मिठाचं लिंबाचं पाणी करून टाकण्याचं काम या दोन्ही सरकारांनी केलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय सिद्ध होत नाही, आणि तोच प्रकार या सरकारनं केलेला आहे असं मला वाटतं. सर, 28 तारखेला बचूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा, शेतकऱ्यांचा सरसकट ओला दुष्काळाचा एक मोर्चा आहे. त्या मोर्चाला तुमचा पाठिंबा आहे का? याचबरोबर बचूभाऊ कडूंना सरकारमधले मंत्री आणि आमदार म्हणत आहेत बचूभाऊ कडू राजकारण करत आहेत. बच्चूभाऊ कडू कुठलंही राजकारण करीत नाहीत. त्यांच्या व्हायरल झालेल्या क्लिप जर तुम्ही बघितले असतील तर त्यांनी सांगितलेलं आहे की राजकारणी म्हणून बच्चूभाऊ कडू म्हणून माझ्यावर पण विश्वास टाकू नका, तुम्ही तुमच्या आईवडिलावर विश्वास टाका. आणि बच्चूभाऊ जे म्हणले ते प्रतिकात्मक रूपात घेतलं पाहिजे सत्ताधाऱ्यांनी. तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, किती सांगू तरी न ऐकी ती बटकीचे आणि पुढे शेंदरीचे रडतील. मला वाटते की जगामध्ये याच्या एवढी शिवी कोणतीच मोठी नाही. मग काय आपण तुकारामाला खरं खोटं ठरवणार आहोत का? अजिबात नाही. बोलणाऱ्याच्या पाठीमागची भावना, उद्वेग, चिडचिड, वास्तव सगळं समजल्यानंतर जो येणारा उद्विग्नपणा आहे आणि या मातीविषयी, शेतकऱ्याविषयी, शेतीविषयी, नीतीविषयी जी एक कळवळ्याची भावना आहे ती भावना सरकारनं समजून घेतली पाहिजे. बच्चू कडूच्या बोलण्याच्या पाठीमागील गोडवा, त्याची भावना समजून घेऊन सरकारनं आजही पावलं उचलले आणि माझ्या बळीराजाला सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि कृती जर केलं तर मला वाटतं की आपल्या देशाचा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश होणार नाही. तो व्हावा अशी आमची अजिबात इच्छा नाही. इथल्या मातीवर, मातीच्या कणाकणावर प्रेम करणारे आपण सगळे शेतकरी आहोत. आणि म्हणून 28 ऑक्टोंबरला बच्चू कडूंनी जी हाक दिलेली संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आम्ही सगळेजण महाराष्ट्रातले हजारो शेतकरी 28 तारखेला नागपूरला त्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. 3 राज्यांमध्ये PM किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना वेळेआधी केंद्र सरकारने जमा केला, बरोबर. पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अतिवृष्टी झाली. मग महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना हा PM किसानचा हप्ता जमा झाला नाही, यावरून काय वाटतं? महाराष्ट्रात निवडणूक नाही ना. महाराष्ट्रात निवडणूक कुठे? निवडणूक असली की आम्हाला सखी बहीण आठवती, भाऊ आठवते, PM किसान आठवते, दाजी आठवते, सगळ्या योजना आठवतात. निवडणूक बिहारमध्ये आहे, तिथं सुरू झाला. आता लाडक्या बहिणीला ओवाळणी सगळी सुरू झाली. सगळं तिकडंच, आपल्याकडं काय? म्हणून या सरकारवर विश्वास ठेवता कामा नाही. यांनी बदललं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणत आहेत आम्ही शेतकऱ्यांना भरीव मदत करतोय. ही भरीव मदत जर केली असती तर ही काळी दिवाळी आम्हाला कशाला करावं लागली असती? मुख्यमंत्र्यांनी हे गणित समजून घेतलं पाहिजे. या अतिवृष्टीनं आम्ही जीवापाड माईपेक्षा जास्त ज्या माईवर प्रेम करतो ती काळी आई आमची खरडून गेलेली आहे. जे वरचा जो थर असतो काही इंचाचा, त्याला फूल म्हणतात जमिनीचं, त्याच्यामध्ये सत्व असतं आणि ते सत्व तो थर तयार व्हायला 800,000 वर्ष लागतात. तो सगळा थर या अतिवृष्टीनं वाहून गेलेला आहे. शेतीसंग खडकासंग धडका घेऊन म्हणजे शेती करणं हे फक्त आपल्या कुणबी लोकांनीच करावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले होते, बरे झाले देवा कुणबी केले नाही तरी दंभेची मेलो असतो. म्हणून मुख्यमंत्र्यालयाचं काही घेणं नाही देणं नाही. पण त्यांना आमची विनंती आहे, जर तुम्ही भरीव मदत केली असती तर ही आमच्यावर वेळ आली नसती. आज कशाची दिवाळी आहे? दिवाळी नाही आमच्या घरी. सगळं शेतातलं वाहून गेलं आहे. कुठलाही म्हणजे एखादी पंथी पेटवावी, एखादा फटाका फोडावा अशी अवस्था नाही आमच्याकडं. दुःखाचा म्हणजे एवढं दुःख झालं, एवढा दुःखाचा डोंगर आहे की जर म्हणजे फिरवत नाही, नातेवाईकाकडे जावत नाही, ही सध्याची अवस्था आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब 2019ला विरोधी पक्षामध्ये होते, पण शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सरकारला विचारत होते, पण आताचा विरोधी पक्ष सरकारला हे प्रश्न विचारत नाही, ते घाबरलेत का? हा, म्हणूनच तर तो लाव देतो व्हिडिओ ट्रेंड प्रसिद्ध झाला ना महाराष्ट्रामध्ये. लाव देतो व्हिडिओ असा भाषण करायचा, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये कोणीच बोलत नाही. विरोधी पक्ष अस्तित्वात नाही. आपण एक गणित समजून घेतलं पाहिजे. जातीमधले भांडणं आपण संपवून सोडून दिले पाहिजे. मराठा, ओबीसी, हिंदू, मुसलमान हे सगळे झगडे सोडून 80% आपण शेतकरी आहोत तेलगोटे साहेब. आणि म्हणून शेतकरी म्हणून आपण एका जागी आलं पाहिजे. आणि 28 तारखेला तो एक चांगला योग जुळून आलेला आहे. राजू शेट्टी असतील, तुपकर असतील, शेतीच्या संदर्भानं काम करणारे महाराष्ट्रातले सगळेजण नागपूरला एका विचार मंचावर येणार आहेत, एका विचारपीठावर. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून एक शेतकरी म्हणून एका जागी झालं पाहिजे आणि शेतीच्या भावना सरकारकडे मांडल्या पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतोय या हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा या गावामध्ये शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. सरकारने नुकसान भरपाई तर मोठं पॅकेज जाहीर केले 31,628 कोटीचं, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्षात मात्र हेक्टरी 4,000-5,000 रुपये आले. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली आहे. त्याचमुळे शेतकऱ्यांनी ही काळी दिवाळी या बसस्टँडसमोर साजरी केलेली आहे आणि सरकारला कुठंतरी आवाहन केले की शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू, जेलभरो आंदोलन करू किंवा बचूभाऊ कडूंच्या आंदोलनामध्ये आम्ही पाठिंबा देऊ आणि नागपूरला आम्ही मोठं आंदोलन करू, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. अजून काही शेतकरी नेते आणि शेतकरी बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, काय सांगाल? एकंदरीत मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला पत्रकारांच्या माध्यमातून, हेक्टरी 50,000 रुपयाचा. मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं आहे, आम्ही हेक्टरी 18,500 देतो, पीक विम्यातून मिनिमम 17,000 रुपये देतोय आणि बाकीचे जे पैसे म्हणजे एकूण सगळी मदत म्हणून म्हणजे रब्बीच्या पिकासाठी 10,000, रब्बीच्या पेरणीसाठी जमिनी करण्यासाठी वेगळे, तसे आम्ही 50,000 रुपये देतो असं मुख्यमंत्री म्हणतात. याला तुमचं उत्तर काय असणार आहे? प्रथम मी आज जी काळी दिवाळी साजरी करत आहेत त्या सर्व घटनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि ही दिवाळी काळी दिवाळी आहे असं मी जाहीर करतो आणि या सरकारचा निषेध करतो. या सरकारचा आपण हा उपक्रम अतिशय खोटारडा आहे आणि फक्त ते भाषा बोलतात, खरं काही करत नाही. पहिल्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारने 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करतो असे म्हणाले होते, पण आजपर्यंत केलेत का हा सरकारला माझा सवाल आहे. तेव्हा हे खोटे माणसं आहेत, यांच्यावर खोटे दिशाभूल करतात, मॅगझिन जादू करतात आणि त्याच्यामध्ये हा आपला समाज फसतो. म्हणून आता फक्त आम्हाला घटनेच्या बाहेर न जाता आपल्या घटनेतच आपण कार्य करत आहोत. जे आता आपण आंदोलन सुरू केलेलं आहे, चौकात बसलो, पण इतक्यानं भागणार नाही. आता याच्या पुढची स्टेप आम्हाला जेल भरो आंदोलन करावं लागेल. आम्ही जर जेलामध्ये गेलो, आमचे शेत पडीत राहिले तर हे काय आकाशातून काय खाऊ आणतील काय? कोणता पिस्तान, पास्तान, बर्गर आणि ते आणू शकतील काय? नाही. म्हणून हा जो दाता आहे, अन्नदाता आहे, याचं संरक्षण झालं पाहिजे आणि जे त्यांनी शर्ती आणि पूर्ती करण्यासाठी जे विचार मांडलेले आहेत, आश्वासन दिले, ते दिवाळीच्या आत त्यांनी पूर्ण करावेत हीच माझी सदिच्छा. आणि त्यांना चॅलेंज आहे की आता पुढचं आंदोलन आमचं जेलबरोबर आंदोलन राहील. शेतकरी बांधवांनी याचा मनावर विचार करून कार्यक्रम घ्यावा ही विनंती. नक्कीच